दोन आजोबा इथे बसलेले दिसत आहेत आपल्याला विसाव्याला. आपण जरा थोडेसे त्यांना क्वेश्चन आन्सर करूयात, बघूया त्यांच्याकडून काय उत्तरं मिळत आहेत आपल्याला. झालं काय बरोबर व्यवस्थित केलं काय आपण? पेपर देऊन इंटरव्ह्यू घ्यायला लावतात. पंढरीच्या लागा वाटे सका भेटे विठ्ठल. बघा, पंढरीच्या वाटेत जर परमात्मा पंढरीनाथ आपल्याला भेट देतोच कोण्या न कोण्या रूपाने. आपल्याला अनुभव इतका आनंद आपल्याला दुसऱ्या कशातच मिळणार नाही. बदकासारखा चालतोय हा. जय जय राम कृष्ण हरी माऊली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यावर्षी आम्ही वारीला गेलेलो तेव्हा आम्ही वारकऱ्यांचे काही अनुभव रेकॉर्ड केलेत. तर ते या व्हिडिओच्या शेवटी आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आता वारी म्हणजे काय? वारी म्हणजे भक्तीचा प्रवास. तर वारकरी म्हणजे या प्रवासाचे निष्ठावान पंढरीचे भक्त. काही प्रवास हे फक्त अंतर मोजण्यासाठी नसतात, तर तुमच्या मनातील श्रद्धा आणि भक्ती अनुभवण्यासाठीही असतात. असाच काहीसा आमचा या वारीतील अनुभव होता. यावर्षी पुण्यात जाऊन वारीचा सोहळा अनुभवण्याची संधी आम्हाला मिळाली. यंदा मुसळधार पाऊस, त्यात इंद्रायणी नदीला आलेला पूर आणि अनेक ठिकाणी रेड अलर्टची परिस्थिती असतानाही वारकऱ्यांच्या पावलांचा वेग आणि विठ्ठलावरील विश्वास किंचितही कमी झालेला दिसला नाही. हातात भगवा ध्वज, ओठांवर विठ्ठल विठ्ठल नामाचा जप आणि मनात विठ्ठलाच्या भेटीची आस, ही फक्त वारी नाही तर भक्तीचा, विश्वासाचा महासंगमच आहे. हरिनामाचा जप करत ही सगळी मंडळी शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपुराकडे मार्गस्थ होत होती. वाटेत जे काही मिळेल ते दान समजून इतक्या कडक उन्हातही कशाचीही तक्रार न करता आनंदाने ही मंडळी पुढे पुढे जात होती. यांना बघून एक गोष्ट लक्षात आली, आपण आपल्या दैनंदिन जीवनात किती गोष्टींसाठी तक्रारी करत असतो, पण यांना फक्त यांचा विठ्ठल दिसत होता आणि या वारीत चालण्यामध्येच त्यांचं समाधान होतं. असंच विठ्ठल नामाचा जप करत, भजनं करत ही मंडळी विठ्ठलाच्या ओढीने, त्यांच्या प्रेमासाठी पुढे चालत होती. वारकरी संप्रदायाचे संत कवी, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताई, संत नामदेव आदींच्या पालख्या या यात्रेचे प्रमुख केंद्रबिंदू असतात. या पालख्या त्यांच्या समाधीस्थळावरून निघून पंढरपूरपर्यंत जातात. वारीचा मुख्य उद्देश केवळ दर्शन घेणे नसून भक्तिभाव, साधना, संतांचे स्मरण आणि समतेचा संदेश पसरवणे असा आहे. वारकरी आपल्या पारंपरिक वेशभूषेत हातात टाळ, मृदुंग घेऊन अभंग गात गात हरिनामाचा गजर करत पंढरपूरकडे वाटचाल करतात. काही वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात अगदी रंगून जातात. या यात्रेत धार्मिक विधींबरोबरच रिंगण, पारंपरिक खेळ, फुगडी, लोकनृत्य, कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचे वातावरण निर्माण केले जाते. तर आता आपण बघूया या वारीतीलच काही वारकऱ्यांचे अनुभव, जे आम्ही आमच्या परीने रेकॉर्ड केले आहेत. दोन आजोबा इथे बसलेले दिसत आहेत आपल्याला विसाव्याला. आपण जरा थोडेसे त्यांना क्वेश्चन आन्सर करूयात, बघूया त्यांच्याकडून काय उत्तरं मिळत आहेत आपल्याला. बाबा जरा 2 मिनटं बसू का, तुमच्याशी बोलू शकतो का? बोला. अरे बापरे, खाली बसू का? नाव काय बाबा तुमचं? आमचं शिवाजी मुंजाजी काळे. आणि तुमचं? मारुतराव व्यंकटराव आवरगंड माखणी. किती वर्ष झाले तुम्ही वारीला चालताय? आम्ही 2 वर्ष झाली. 2 वर्ष चालू. काय अनुभव आहे तुमचा? काय मिळतं तुम्हाला वारीमध्ये येऊन? खूप आनंद मिळते. म्हणजे काय, थोडंसं तुम्ही जरा थोडा विस्तारितमध्ये सांगू शकाल का? आनंद कसा आहे, याच्या इतका आनंद आपल्याला दुसऱ्या कशातच मिळणार नाही. इतका आनंद वाटतंय, सल्ल्याचा काही शिनभाग काहीच वाटत नाही. वाटते दरवर्षीच यावं, पण आपल्या अडचणीमुळे आपल्याला येणं व्हायनं. इथून तुम्ही पंढरपूरपर्यंत पंढरपूरपर्यंत पाहिजे चालणार. मग आता पंढरपूरपर्यंत समजा, मग तुम्हाला घरची काळजी नाही लागून राहत का? काय नाही, आम्ही चेक सोडून दिली घरची चेक सोडून दिली. जसं देवाला करायचं तसं करूचा. म्हणजे सगळं देवाच्या हवाली. देवाच्याच.
बैलाचे शेतातलं पीक पाणी सगळं देवाच्या मनावर कसं करायचं तसं करू देवा. सगळं करता येईल पण या म्हणजे आता ज्या प्रवास तुम्ही करणार म्हणजे घ्यायची त्या प्रवासामध्ये तुम्हाला पण आठवण नाहीत का नाही, घरच्यांची काहीच किंवा आठवण नाही. एखादं काम राहिलंय बाबा राहिले आपलं आपले किंवा काय? विसरले, हे नाही, काम करावं, आमचं सगळं देव सारून घेते वाटते. असं काही हे नाही. सगळं देव करून घेते वाटते. मग तुमच्याकडे मोबाईल वगैरे आहे म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करता वारीच्या दरम्यान की डायरेक्ट आता घरी गेल्यावरच जे काय आहे ते हा, बघणार समोर? खाण्यापिण्याची काय अडचण नाही आम्हाला. दिंडीमध्ये बी भरपूर आहे. वाटणं तर काय आहे, आम्हाला घेणं होईना आणि खाणं होईना. आता आम्हाला वय लागतंय तेवढं घेतो. बाकी काय रामकृष्ण हरी म्हणतो. तुमचं वय काय आहे? आमचं वय 57-58 आहे. 57 आणि तुमचं 55. 55. मग या वयामध्ये असं आता एवढं चालावं लागतं कारण की आम्ही म्हणजे खूप छोटे आहोत तुमच्या वयाने पण आता आम्हाला म्हणजे अक्षरशः आम्ही अर्धा रस्ता चालू नंतर म्हटलं आता नाही आमच्यात ताकद. नाही, आम्हाला काय वाटत ना आता आणखी सासवड पसरून जाण्याची एक मुकाम जर बसलो आम्हाला वाटतं आपली वाडी लंगडी झाली. हां. आता नाही आम्हाला त्या दिवशी पाण्यासाठी आम्हाला पुण्यातून चालण्याची अडचण येऊ लागली. पण पुन्हा पाणी कमी झाल्यामुळं आम्ही डायरेक्ट लंगडी होती म्हणून तिथं जाऊन आलो तो. मध्यंतरी बसायचं नाही का. मग 2 वर्ष झाले तुम्ही चालू केले. जेव्हा पहिल्या वर्षी तुम्ही चालू केले तेव्हा म्हणजे काय डोक्यात विचार ठेवून तुम्ही चालू केलं होतं? नाही विचार तर आधीपासूनच आहे. पण आपल्याला घरच्या अडचणीमुळं पेरणीमुळं याच्यात येणं झालं नाही. मग आता देवाने पेरणी यंदा केली. गेली वर्षी केली. मोकळ्या मनाने निघालो आम्ही. म्हणजे आता सगळं मग कुटुंबावर पुढचं सोपवून तुम्ही कुटुंबावर निघालात वारीला. शेतीवाडी करून आपलं हो, शेतीवाडी करून गाडीचं काम देवाने येऊ. म्हणजे हो, कंटिन्यू आमची इच्छा दरवर्षी येण्याची आहे. हे 4-5 वर्ष झालं याले. अच्छा 4-5 वर्ष झालं तुम्ही येता. चालेल चालेल धन्यवाद. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून तुमचा अनुभव ऐकून. रामकृष्ण हरी माऊली. ती कुठून स्टार्ट केली आता वारी? आम्ही आळंदीवरून केली. आळंदीवरून संत ज्ञानेश्वरांच्या संत ज्ञानेश्वरांची 103 नंबर दिंडी क्रमांक आहे. अच्छा. हा दरवर्षी तिकडून असतं. तुमचा एक्सपिरियन्स सांगा. एवढे 7 वर्ष केलेत, आम्ही काय करू शकतो? आम्हाला ज्यावेळी मी करायची पहिल्या असेल वर्षी 7 आलो होतो तेव्हा खूप पाऊस होता 2017-18ला. तुमचं वय काय? माझं वय आता 24 रनिंग चालू आहे. 24 बापरे. वय झालं म्हणजे 24च्या आधी 7 हां. वर्ष म्हणजे एक 17 वयात तुम्ही पहिल्या हो, हो. दिंडीला आले होतात. मग हां. तेव्हा तुम्ही काय विचार करून आला होतात? वारीला चला असं असं वाटलं बाबा खूप मजा असते वारीसोबत, म्हणजे खूप असं आनंद काहीतरी असतो. वाटलं असेल ना की आपण बाबा सगळे जात आहेत म्हणून मी जावं किंवा काहीतरी नाही मला हा वाटलं. आमच्या गावातले वारकरी येत होते त्यांच्या वारकऱ्याबरोबर आलो होतो. तर पहिल्या वेळेस ज्या वर्षी आलो खूप पाऊस होता. तर खूप पाऊस असताना काय झालं, ज्या दिंडी असतात माऊली सकाळी 6ला निघून जातात आणि आम्ही एका ठिकाणी झोपलो तर आज झोप लागून गेली आणि सर्व गाड्या निघून गेल्या. त्यावेळेस आम्हाला पिशवी बॅग वळकटी सर्व डोक्यावर घेऊन पावसात भिजत जायचं काम पडत होतं 10-15 किलोमीटर. त्यावेळेस खूप त्रास झाला पण असं काही वाटलं नाही, त्रास सहन झाला सर्व. चालून कधीच जमत नाही, असं वाटत नाही. कुठे ओढा असला तर आम्ही पोहतो, कुठं काही एखादी विश्रांती करत असते, एखादं मोठं झाड असते त्या ठिकाणी जायचं विश्रांती करायची. अच्छा, मग ते सगळं विश्रांतीमध्ये निघून जातं हा. पूर्ण दिवसाचं. पूर्ण आणि दिवसाचं. रात्री मुक्काम करता? रात्री मुक्काम असतो ना. रात्री जे तंबू असतात कधी कधी खूप पाऊस आला तर ते तंबूमध्ये पाणी शिरतं तर हे फक्त या कापडावर झोपावं लागतं आणि धोतर अंगावर घ्यायचं, पांघरायचं आणि आपला आराम करायचा. आमच्यासाठी काय सांगू शकता? आता आम्ही कसं गेल्या वर्षापासून चालू केलंय. हा 2 दिवस सुट्ट्या भरून येतो, 1 दिवस मस्त वारीत राहतो आणि परत आम्ही. तुमच्याकडून सुद्धा ही वारीच घडते ना. बघा हे जेवढे गाड्यावाले चालले समजा आता यांनी हे गाडीमध्ये चालले परंतु यांना सुद्धा वारी घडते ना. पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. बघा पंढरीच्या वाटेत जर परमात्मा पंढरीनाथ आपल्याला भेट देतोच कोण्या कोण्या रूपाने, आपल्याला अनुभव येतो. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा एखादा अनुभव येऊ शकतो. आणि तुम्ही हे पायी जरी चालले, गाडीत बसून जरी चालले, 1 दिवस आड करून जरी चालले तरी तुम्हाला वारी घराच लागली. काय कसं एवढं चालणं नाही होत, म्हणजे आपण मनापासून करू ती आपली वारी. हा म्हणजे तुम्ही 1 दिवस करेन नाही तर मी पूर्ण स्टार्टिंग पासून. नाही पूर्ण स्टार्टिंग हा आनंद आहे. माऊली सोबत चालण्याचा जो सोहळा आहे त्यामुळे खूप आनंद मिळतो. आणि आपण जर एकटं जर गेलं तर हा एवढा आनंद मिळत नाही, गाडीत बसून एवढा आनंद मिळत नाही. परंतु आता ह्या जे चालू आहेत लोक जे चहा विक्रीवाले आहेत, परत काही जे आपले काही कपडे घेऊन जातात, काही विकण्याकरता आले त्यांना सुद्धा वारी करते, ते सुद्धा आनंद घेतात वारीचा. शेवटचा प्रश्न, आता जे काही लोक घरून बघतायत, जे स्वतः येत नाही फक्त व्हिडिओमध्ये बघतात, हा. त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? त्यांना सांगू पुढच्या वर्षी तुम्ही पण या, पुढच्या वर्षी तुम्ही हा आनंद घेऊ काय इकडे शकता. आनंद मिळेल त्यांना जर आले वारीला तर ते. त्यांना जो संसारामध्ये खूप जे आपण पूर्ण वर्ष 11 महिन्याचे दुःख असते ते 1 महिना जर इकडे जर आलं तर हे सर्व दुःख त्यांचं निवारण होते आणि पुन्हा त्याच्या पुढच्या वर्ष 11 महिने त्यांना समाधान मिळतं. ते सर्व विसरून जातात. सगळं विसरून समाधानी होतं. मला 7 वर्षाचा असा अनुभव आहे. हा तुकोबाऱ्या सांगतात पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. जे दिन आहेत, गरीब आहेत, मग आणि आजचे जे काही जे दिन म्हणजे भक्त सुद्धा होतात. जे भक्त आहेत त्या भक्तांचा सोयरा म्हणजे आई वडील
हा परमात्मा विठ्ठलच होतो ना. आणि बाकी 11 महिने मग तुम्ही काय करता? 11 महिने आळंदीला वारकरी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतो. वारकरी कीर्तन, भजन, प्रवचन, ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, विष्णू सहस्त्रनाम. भगवंताचं चिंतन केल्यानंतर तुम्हाला काही पण मिळू शकतं भाऊ. काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. भगवंताचं चिंतन केलं तुम्हाला काही मिळू शकतं. मग तिकडे नॉर्मल स्कूल सारखं नसतं? नॉर्मल स्कूलमध्ये असते. म्हणजे तसं नाही एका गावात नाही तर कसे विषय असतात शाळेमध्ये तसं विषय शाळेमधले असतात का? शास्त्रीय विषय असतात ना. शाळेमध्ये कसं गणित आहे, मराठी आहे, इंग्रजी, विज्ञान असे आम्हाला विषय आहेत ना. गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी हे सर्वात मोठा विषय आहे. हा. गाथा हा सर्वात जे उपनिषद आहे, जे वेद आहे तो ज्ञानेश्वरी गाथामध्ये आलेला आहे. आणि हे आता 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ते वेदाचं सर्व सार ज्ञानेश्वरीमध्ये आहे, गाथ्यामध्ये आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण जे उन्मूर्त जगा अनुष्ठाने जगात येत वडील जे हे म्हणजे वडील म्हणजे जे मोठे लोक असतात असे ज्ञानोबा आहे म्हणजे आधी करून संत ते काय करतात या श्रुती स्मृती असतात ना जे ग्रंथ भागवत महापुराण आहे, वेद आहेत, उपनिषद आहेत त्याचं जे सार आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, गीतेमध्ये आहे. ते आपण अध्ययन करायचं. वाचायला पाहिजे ज्ञानेश्वरी. हां तुम्ही पण ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला खूप अनुभव मिळेल. धन्यवाद. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून.